आणि मध्यमी आहे, 3 प्रकारची माणसं आपल्याकडे आहेत. तेव्हा आपण अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी बसण्याचं जे काही कौशल्य लागतं, बसण्यासाठी जो वेळ असतो तो वेळ सुरुवातीला काढला पाहिजे. पैशापेक्षा सुद्धा वेळेला फार महत्व आहे. आपण बसतो इथं, मन असतं घरी. त्यामुळं माझी विनंती आहे की आपण काही रोज जमत नाही, आज काहीतरी आहे. तर आज विशेष असा प्रसंग असा आहे की ज्यांनी आपल्यासाठी, आता सांगितलेल्या वक्त्यांनी आपल्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते सगळं केलेलं आहे आणि ते ऐकून त्याचं रिव्हिजन करणे, याच्यासाठी हा दुःखाचा दिवस आहे. त्यामुळं आजची तुम्हाला आचारसंहिता बी सांगावी लागेल की आजच्या दिनी आम्हाला दुःख झालेलं आहे. आपल्या घरातला माणूस मेला तर आपण वर्षभर आपण ते सहज ते शिकून ठेवतो, हळू चालतो, हळू बोलतो. त्याचं जणू काही आहे, त्याला 12 महिने सुतक पडलेलं असतं. त्याहीपेक्षा आपल्याला दुप्पट दुःख बाबासाहेबांच्या जाण्यामुळे झालेला असल्यामुळे मला आपल्याला पहिल्यांदाच विनंती करायची आहे की आपण बसण्याची तयारी ठेवा. मन इकडं तिकडं भरपूर देऊ नका. उभ्या पिकात ढोरं तिथे हाकला तरी इथं पिकावर तुमचं असं मन आहे, तुम्ही इथं विहारात बसला, घराकडे सगळं लक्ष आहे. माझी आपल्याला विनंती असणार आहे, माझं देखील लक्ष तुमच्याकडे असणार आहे, तुमचं लक्ष माझ्याकडे असणार आहे. आपण हा दोघांच्या संयुक्त रीतीनं हा कार्यक्रम साजरा करायचा आहे. त्यामुळं आज हार तुरे नाहीत, आज पुष्पगुच्छ नाही, आज सत्कार नाही. का? आता सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांचा हा महापरिनिर्वाणाचा दिवस आपण मोठ्या जड अंतकरणाने साजरा करत आहोत. त्यांना अभिवादन करत आहोत. आपलं सगळ्यांचं कामच आहे ते की हे जर नसते तर हे नसते. मी मागच्या भाषणाच्या वेळेस म्हणलो होतो की हे देह झिजले नसते तर हे देह सजले नसते, असं म्हटलं तुम्हाला आठवत असेल. हा देह झिजला म्हणून हा देह सजला. काय काय कसं आहे अनुभवात, बरोबर आहे. त्यामुळे त्याच्या आठवण आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जमलेला आहोत. आपण फार मोलाची माणसं आहात. चळवळीचं केंद्र या ठिकाणी आहे. मी मगाशी होतं की आपण सगळ्यांनी फोन बंद करायचे. माझा तर फोन मी बंद केलेला आहे. आपले 15 मिनिटासाठी आपल्याला कळ करायचे आहे. तेव्हा हे सगळं करत असताना बाबासाहेबांच्या आठवणी आणण्यासला जसा कुठून सांगू, काय करू, कसं सांगू, काय म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातला सर्व वृत्तांत वाघमारे सरांनी सांगितला, अविनाशनं सांगितला आणि त्यामुळं माझ्या वाट्याला थोडंच राहिलेलं आहे. वास्तविक पाहता मी माझं जीवन जरी पूर्ण सांगत बसलो तरी बाबासाहेबांचं काम करणार नाही. तरी देखील अल्पसा प्रयत्न म्हणून तुमच्याबरोबर हितगुज करणं माझं कर्तव्य आहे. बाबासाहेब खादी मंत्री झालेले होते, त्यावेळेस ते दिल्लीमध्ये होते. हे बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. अलीपूर रोड या ठिकाणी ते राहत होते आणि त्या अलीपूर रोडच्या बंगल्यामध्ये राहत असताना बाबासाहेबांना 5 तारखेला, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे परंतु त्या गोष्टीची उजळणी होणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांना 5 तारखेला अस्वस्थ वाटू लागलं. रात्रीचा बराच वेळ काम केलं. नानकचंद्र तुरे त्यांचे स्वीय सहाय्यक होते, सचिव होते आणि त्यांच्या समेत त्यांचं लिखाण चालू होतं. शेवटचा ग्रंथ बोध आणि धम्म त्यांचा कसा ग्रंथ, तर तो आदर्श असा ग्रंथ असेल त्यांच्यावर त्यांच्या प्रस्तावनेची नजर टाकत होते आणि तो ग्रंथ ते चालत होते. कुठं काही कमी जास्त राहिले का, कोणती गाथा त्याच्यामध्ये इन्क्लूड करायची राहिली का, गाथा कोणती समाविष्ट करायची राहिली का, हे त्यांचं शेवटचा हात फिरवणं चालू. आणि बाबासाहेबच आहेत आणि त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि बाबासाहेब नंतर नानकचंद्र तू घरी गेल्यानंतर आराम करत आहेत. त्यांचे श्रेयसाठी घरी गेलेले आहेत. बाबासाहेबांनी आराम म्हणजे रात्रीचे 12 वाजता शेवटचं बोध आणि धम्म, त्यांचा धम्म या ग्रंथाचं लेखन केल्यानंतर, त्याची प्रस्तावना लिहिल्यानंतर शेवटच्या क्षणी ते आराम करतायत. आराम कसला तो थकलेले होते म्हणून थोडेसे आडवे झाले होते आणि नियतीला ते मान्यच नव्हतं. आणि मग 6 तारखेला
BBC लंडनहून बातमी सगळ्या भारतामध्ये पसरली, जगामध्ये पसरली आणि सगळ्याला दुःखाचा डोंगर आला. सगळ्यांना हळहळ वाटली. देशाचा आधारस्तंभ गेला आणि असा हा मायाळू वृक्ष उन्मळून पडला. आणि मग बाबासाहेबांचं प्रेत, बाबासाहेबांचा हा देह झिजलेला, थकलेला, भागलेला, तुमच्यासाठी झिजलेला, माझ्यासाठी झिजलेला आणि तमाम भारतीयांसाठी झिजलेला देह हा मुंबईला नेण्याची व्यवस्था करण्यात आली. वास्तविक पाहता बाबासाहेबांचा देह जसे महापुरुष वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगळ्या धर्माचे जसे दिल्लीमध्ये स्थित आहेत, म्हणजे त्यांना स्थापन केलेलं आहे, त्यांच्या त्या ठिकाणी हे केलेलं आहे. थोडक्यात त्याला मराठी भाषेमध्ये तळगं म्हणतात, बरोबर आहे, स्मृती स्थळ म्हणतात. अशा इथे तिथं जागा मिळायला पाहिजे. बाबासाहेबांना तिथं जागा मिळाली नाही. पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद मनावर जर घेतलं असतं तर जागा मिळू शकली असती. परंतु महाराष्ट्रातील हा देह आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी तो देह महाराष्ट्रात पाठवला, मुंबईमध्ये आला. बाबासाहेबांच्या देहाची पूर्वी देखील हाल झाले, मैताच्या नंतर देखील हाल झाले. विमान मात्र त्या दोघांनी करून दिलं, परंतु विमानाचं भाडं मात्र इथं भैयासाहेब आंबेडकरांनी दिलं. हे किती लोकांना माहिती आहे? विमानाचं भाडं सुद्धा त्यांनी दिलं नाही. गव्हर्नमेंटचे मंत्री असताना देखील विमानाचं भाडं भैयासाहेब आंबेडकरांनी चुकतं केलं. बऱ्याचशा लोकांना माहित असेल नसेल, परंतु त्या गोष्टी तुम्हाला आणि मला माहित पाहिजेत. भैयासाहेबांनी विमानाचं भाडं दिलं, शेव खाली उतरवलं. असा शेव कुठं ठेवायचं? घरात गेलं तर घर नाही, रानात जावं तर रान नाही, अशी तुमची आणि आमची परिस्थिती होती. आणि बाबासाहेबांनी सगळं घटनेमध्ये हे सगळं लिहून मात्र ते तुमचं जीवन उज्ज्वल करून बाबासाहेब निघालेले आहेत, अखेरच्या प्रवासाला निघालेले आहेत. आणि एकटाच आहे की कोटी जनता, 7 कोटी जनता पाठीमागे ठेवून हा आधार हा पुढे चाललेला आहे. मुंबईच्या दादरला प्रेत आलेला आहे, तिथं देखील त्यांना जागा मिळाली नाही. वाळूचा चबुतरा मोठा तयार केला, त्या वाळूच्या चबुतऱ्यावर बाबासाहेबांचा देह ठेवण्यात आला, तिथं जागाच नाही. अशा रीतीनं महापालिकेला कळवावं लागलं. किती दुर्दैव आहे बाबासाहेबांचं देखील. महापालिकेला कळवावं लागलं की या ठिकाणी जागा नाही, महापालिकेने काहीतरी सोय करावी. महापालिकेनं सोय केली, तिथं कसा तरी चबुतरा उभा केला आणि मग तयारी सुरुवात झाली. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकाने वार्ताकरणाचं काम केलं, टायपिंगचं काम काही लोकांनी केलं. राजेंद्र गडपायले यांनी बाबासाहेबांवर गीतं म्हणायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस वाहनाची सोय नसताना देखील आमची गरीब माणसं पायी चालत होती. 6 तारखेला दिवसभर हा सगळा देशामध्ये आणि जगामध्ये सगळा हल्लकल्लोळ माजला होता. दुःखाची बातमी सगळ्याला कळत होती. आणि आमचे ग्रामीण भागातले माय बाप सगळे वयस्कर ज्येष्ठ हे सगळे मुंबईला निघालेले होते. बाबासाहेबांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी निघालेले होते. कुणी जेवण केलेलं नव्हतं. त्यावेळेस पाण्याच्या काही बाटल्या नव्हत्या. जिथं पाणी मिळेल तिथे ते पित होते, कारण बाबासाहेबांचं त्यांना दर्शन द्यायचं होतं. बाबासाहेबांनी काय केलं म्हणून त्यांना माहित होतं. त्यांना काय केलं म्हणून माहित होतं तर त्यांच्या वेळेस त्यांच्या आजोबांना कमरेला खराटा होता. तो खराटा बाबासाहेबांनी काढला हे त्यांना माहिती होतं. त्यांच्या वेळेस गळ्यात मडकं होतं, तो मडकं बाबासाहेबांनी फेकून दिलं. आणि जर तुम्ही खराटा मडकं असेल तर त्यावेळेस देखील त्याला शिक्षेची तरतूद देखील बाबासाहेबांनी केली होती. म्हणून सगळ्यांना वाईट वाटत होतं की हे बाबासाहेब आमच्यासाठी किती करतात तर ते आज नाही. 2-3 दिवस देखील त्यांनी काय केलेलं आहे, मुंबईकडे प्रयाण सुरुवात केलेली आहे. वाटेल त्या वाहनानं रीग लागलेली आहे मुंबईला जाण्याची. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं सांगितलं जातं BBC लंडननं की त्यावेळेस अशा सोयी नसताना देखील 20 लाख लोक त्या अंत्ययात्रेमध्ये होते. 20 लाख हा गर्दीचा उच्चांक आणखीन कुणी मोडलेला नाही. या गर्दीचा उच्चांक आणखीन कुणी मोडलेला नाही. म्हणजे बाबासाहेब किती उदुंग आहेत, बाबासाहेब किती आभाळा एवढ्या उंचीचे आहेत. 20 लाख लोक म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि हा 20 लाखाचा जनसमुदाय त्या ठिकाणी आपले अश्रू वाहतोय. कुणाला भूक लागत नाही, कुणाला तहान लागत नाही, कुणी अनवाणी चालते, कुणाला चप्पलची वाटत नाही, किंवा हे सगळे डाय मोकळून रडत आहेत, एकमेकांचे गळे धरलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं चाललेलं असताना 2-2, 3-3 दिवस आमची माणसं फुटपाथवर पडली. 2-2 दिवस माणसं आमच्या रस्त्याच्या कडेला झोपली, कारण रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करूनच ते परत येणार आहेत. रक्षा विसर्जनाच्या दिवशी बऱ्याच लोकांना
लोकांना रडू कोसळलं, बऱ्याच लोकांना मूर्छा आली, बऱ्याच लोकांना मोहळ आली, चक्कर आली. आणि सावरल्यानंतर तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर बरीचशी लोक राख खायला सुरुवात केली, राख भक्षण केलं, राख खाल्ली. काही लोकांनी बाबासाहेबांच्या प्रेमापोटी मी बाबासाहेबांची राख खाऊन मला मरण आलं तरी काय हरकत नाही अशी ती भावना होती, म्हणून बाबासाहेबांची राख सुद्धा खाल्ली आमची काही माणसं. म्हणजे बाबासाहेबांचा किती त्याग आहे. मुलापेक्षा, बाळापेक्षा, वडिलापेक्षा, आजोबापेक्षा आपल्या बाबासाहेबांवर प्रेम करणारे बाबासाहेब आज नाही. आणि हा बाबासाहेबांच्या पाठीमागे रमाईचा देखील त्याग तसाच आहे. दादर ते परळ, दादर ते कोयवावडी असा 7-7 किलोमीटरचा प्रवास करत करत गौऱ्या व्यचित रमाई आमची तिथं जायची आणि बाबासाहेबांना कष्ट